नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड विधानसभेचे दिवंगत आमदार बाबासाहेब कुप्पेकर यांच्या कन्या नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचा रविवारी गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्काराने गौरव करण्यात आला. नंदा बाबुळकर यांना या नारी शक्ती पुरस्काराने जरी गौरवण्यात आले असले तरी त्यांची खरी चर्चा आहे ती चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकारणात एंट्री होण्याचीच. यामुळे येणाऱ्या काही दिवसात चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकारणामध्ये सर्व समीकरणे बदलून जाणार आहेत. येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व दादांची मात्र तारांबळ होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. तसे कारणही आहे, कारण ह्या सत्कार समारंभाला चंदगड विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकरांच्यावर निष्ठावान प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती व त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळीपासून स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर हे शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते होते. कुप्पेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुप्पेकर यांना 2 वेळा आमदार करण्यामागे त्यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतरच्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षाकडून नंदाताईंना तिकीट मिळणार अशी जोरदार चर्चा होती. पण अचानकपणे माजी आमदार संध्यादेवी कुप्पेकर व त्यांची कन्या नंदाताई यांनी आम्ही निवडणूक लढवणार नाही असे म्हणत माघार घेतली. डॉक्टर नंदाताईंनी तर यानंतर चंदगड विधानसभेतील कोणत्याच जाहीर कार्यक्रमांना उपस्थित न राहता जणू आपण पुन्हा इकडे येणारच नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती. पण रविवारी गडहिंग्लज येथील रत्नमाला घाळी नारी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. या गौरव समारंभावेळी उपस्थित कार्यकर्ते त्याचबरोबर त्यांच्या प्रतिक्रिया व डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळवू असे केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्या उत्साहाचे वातावरण असले तरी चंदगड विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व दादांच्या गटात मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व गोंधळात चंदगड विधानसभा मतदारसंघातील गोंधळलेल्या मतदारांना राष्ट्रीय नेते शरद पवार हे डॉक्टर नंदाताईच्या रूपाने पर्याय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच डॉक्टर नंदाताईंनी योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागितली आहे. ती शक्ती मतदार देणार का? त्याची चंदगड विधानसभा मतदारसंघात नव्याने एंट्री होणार का? जर झालीच तर विधानसभेसाठी इच्छुक असणारे कोणत्या दादाला त्रायदायक ठरणार हे येणारा काळच ठरवेल.